नमस्कार, मी डॉक्टर श्रीकांत देशमुख, मेडिकवर हॉस्पिटल्स औरंगाबाद येथे न्यूरोलॉजिस्ट म्हणून मी गेल्या 1 वर्षापासून कार्यरत आहे. आज आपण ब्रेन स्ट्रोक, ज्यालाच आपण लकवा मारणे, अंगावरून वारे जाणे, अर्धांगवायूचा झटका या नावाने ओळखतो, याच्याविषयी थोडीफार चर्चा करूया. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही हे चित्र बघता त्यावेळेस तुमच्या मनामध्ये पहिले काय विचार येतो? की बहुतेक या व्यक्तीस हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता आहे, म्हणजेच हार्ट अटॅक, ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीला छातीत दुखतं, दम लागतो, हातामध्ये वेदना सुरू होतात, घाम यायला सुरुवात होते, अस्वस्थ वाटायला लागतं. जेव्हा केव्हा आपल्याला अशी लक्षणं एखाद्या व्यक्तीमध्ये आढळतात तेव्हा आपण काय करतो? घरी थांबतो? बिलकुल नाही. घरातल्या गोळ्या देतो? बिलकुल नाही. तर लगेच आपण त्याला अशा ठिकाणी, अशा हॉस्पिटलमध्ये दाखल करतो की जिथे आपणास माहिती आहे की फिजिशियन किंवा प्रेफरेबली कार्डिओलॉजिस्ट म्हणजेच हृदयरोग तज्ञ अवेलेबल असते. आपण का करतो असं? कारण आपल्याला ह्या परिस्थितीचं गांभीर्य समजलेलं असतं आणि आपल्याला माहिती असतं की वेळ दडवणं हे बिलकुल आपल्या हिताचं ठरणार नसतं. तर मित्रांनो, त्याच प्रकारे मेंदू आणि हार्ट हे दोघं एकमेकांचे सवंगडी आहेत. जो प्रॉब्लेम हार्ट अटॅकमध्ये होतो, एक्झॅक्टली तोच प्रॉब्लेम हा ब्रेन अटॅकमध्ये होतो. म्हणजे काय? जसं की हार्ट अटॅकमध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणारी एखादी रक्तवाहिनी ब्लॉक होते आणि त्याच्यामुळे हृदयाच्या ज्या मांसपेशी असतात त्या हळूहळू मरायला सुरू होते आणि त्याच्यामुळे हार्टचं पंपिंग कमी होतं, पेशंटला छातीत दुखू लागतो, पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो. तर एक्झॅक्टली तोच प्रकार हा ब्रेन अटॅक म्हणजेच ब्रेन स्ट्रोकमध्ये होतो. म्हणजे काय की जेव्हा मेंदूला रक्तपुरवठा करणारी एखादी रक्तवाहिनी ही काही कारणामुळे ब्लॉक होते, मे बी ती रक्ताची गुठळी असेल किंवा तो जो रक्तवाहिनीचा भाग आहे तो बारीक झालेला असेल, तर त्याच्यामुळे मेंदूच्या एखाद्या विशिष्ट भागाला रक्तपुरवठा होत नाही आणि त्यामुळे मेंदूचे जे विविध लक्षणं असतात, विविध भाग असतात, ते हळूहळू डॅमेज व्हायला सुरुवात होतात. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे की हार्ट अटॅकमध्ये जो एंड ऑर्गन डॅमेज आहे तो हार्टला असतो आणि ब्रेन अटॅकमध्ये जो डॅमेज आहे तो ब्रेनला असतो. पॅथॉलॉजी ही ऑलमोस्ट सेम असते. तर ह्या ब्रेन स्ट्रोकचे 2 मुख्य प्रकार असतात. त्यातला एक प्रकार आहे, त्याला आपण इस्केमिक स्ट्रोक असं म्हणतो, जो 80% रुग्णांमध्ये आढळतो. या केसेसमध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणारी एखादी रक्तवाहिनी ही काही कारणामुळे ब्लॉक होते आणि त्यामुळे रक्तपुरवठा हा मेंदूपर्यंत पोहोचत नाही. आणि दुसरा स्ट्रोक असतो, त्याला आपण हिमोरेजिक स्ट्रोक म्हणतो. त्याला साध्या भाषेत आपण ब्रेन हिमरेज असं म्हणतो. तो साधारणतः 20% केसेसमध्ये आढळतो, ज्यामध्ये मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनी ही अचानक फुटते आणि खूप वेगाने, खूप प्रेशरमध्ये त्याच्यातील रक्त जे असतं ते मेंदूमध्ये पसरायला सुरुवात होते आणि मेंदूमध्ये रक्ताची गुठळी तयार होते. आता ह्या दोन्ही प्रकारच्या स्ट्रोकमध्ये लक्षणं ही बहुतांशी सेम असतात, फारसा फरक नसतो आणि त्यामुळे अशा या 2 प्रकारच्या स्ट्रोकमध्ये आपल्याला जर डिफरन्शिएशन करायचं असेल, त्याच्यातला फरक जर ओळखायचा असेल, तर आपल्याला ब्रेनचा फोटो म्हणजे CT स्कॅन किंवा MRI काढणं हे गरजेचं असतं. तर मी आताच म्हटलं की हा इस्केमिक स्ट्रोक जो 80% केसेसमध्ये दिसतो तो का होतो? एक तर सगळ्यात पहिले मी म्हटलं की रक्ताची गुठळी तयार होणं, मेंदूची आणि जी रक्तवाहिनीच्या आत अडकणं. दुसरं हार्ट प्रॉब्लेम्स, हृदयाचे काही आजार की ज्याच्यामध्ये हृदयाचं पंपिंग कमी होत आहे, हृदयाच्या झडपा, हृदयाच्या जे वॉल्स असतात त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे किंवा हृदयाची जी गती असते त्या गतीमध्ये काही संतुलन बिघडलेलं आहे, हृदय हे कमी जास्त वेगाने पंप करत आहे. तसंच काही केसेसमध्ये असं म्हणता येईल की मॅलिग्नन्सी, कॅन्सरचे पेशंट्स असतात किंवा काही प्रेग्नंट फिमेल्स आहेत, तर त्याच्यामध्ये देखील हा इस्केमिक स्ट्रोक खूप कॉमनली आपल्याला आढळतो. आणि दुसरा जो असतो ब्रेन हिमरेज, हा शक्यतो ज्यांचं ब्लड प्रेशर हे नियंत्रित नसतं आणि ते खूप जास्त लेवलला असतं, अशा केसेसमध्ये जेव्हा रक्तवाहिनी फुटते तेव्हा हा ब्रेन हिमरेजचा स्ट्रोक आढळतो. तर हा ब्रेन स्ट्रोकमध्ये नेमकं होतं काय? तर एक लक्षात घेणं फार गरजेचं आहे की या ज्या ब्रेन सेल्स आहेत किंवा या मेंदूच्या ज्या पेशी आहेत, ह्या ग्लुकोज आणि ऑक्सिजन यांच्यावर खूप डिपेंड असतात.
त्यांच्याशिवाय त्यांचं काम चालत नाही. जर ग्लुकोज आणि ऑक्सिजन यांचा पुरवठा मेंदूस थांबला तर मेंदूच्या ज्या पेशी आहेत त्या हळूहळू डेड म्हणजेच मरायला सुरुवात होतात आणि त्यांचं काम पूर्णपणे बंद पडतं. आणि असं लक्षात घ्या की एव्हरी पासिंग मिनिट, दर मिनिटाला कित्येक लाखो पेशी या डेड होण्यास सुरुवात होतात, मरायला लागतात. आणि हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे की हे महत्वाचं काय, हे आपल्याला समजणं महत्वाचं काय आहे की आपली स्किन, आपली त्वचा, आपले हाडं, बोन्स, आपले केस, लिव्हर किंवा इतर काही ऑर्गन्स, अवयव जे शरीरामध्ये असतात त्यांच्यामध्ये रिजनरेशन म्हणजे पुन्हा नवीन पेशी तयार करायची एक कॅपॅसिटी असते. आणि त्यामुळे आपल्यालाच कळतं की जरी एखादं हाड मोडलं तरी एका महिन्यामध्ये ते जोडून येतं. एखाद्या माणसाचा लिव्हरचा एक पार्ट काढला तरी तो पुन्हा रिजनरेट होऊ शकतो. मात्र अनफॉर्च्युनेटली, दुर्भाग्याने मेंदूमध्ये आणि नसांमध्ये ही कॅपॅसिटी फारच कमी प्रमाणात, नगण्य असते. आणि त्यामुळे जेव्हा केव्हा हा डॅमेज एखाद्या व्यक्तीला होतो हा इरिव्हर्सिबल असतो. त्यातून रिकवर व्हायचे चान्सेस हे अगदी कमी असतात. आता तुम्ही म्हणाल की ब्रेन हा इतका महत्वाचा का आहे? आता आपण बोलतो, आपण वाचतो, आपल्याला वाचलेलं कळून आपण त्याच्यावर तर्क लावू शकतो. आपण गाणी म्हणतो, चालताना बॅलन्स मेंटेन करतो. एखाद्या खूप फाईन ॲक्टिव्हिटीज असतात, कॉम्प्युटर असेल, मशीन्स असतील, ह्या खूप कॉम्प्लेक्स ॲक्टिव्हिटीज आहेत. आणि या कॉम्प्लेक्स ॲक्टिव्हिटीज ह्या सुरळीत पार पडण्यासाठी, व्यवस्थित होण्यासाठी ब्रेनमधल्या खूप साऱ्या पेशींमधलं इंटरॅक्शन, त्याच्यामधला समन्वय हा खूप महत्त्वाचा असतो. आणि जेव्हा केव्हा ब्रेनमधल्या पेशींना किंवा पेशींमधले जे नेटवर्क्स असतात त्यांच्यामधल्या नेटवर्कला काही कारणामुळे इजा होते तेव्हा ह्या ज्या प्रक्रिया असतात ह्या अगदी सिग्निफिकंटली हॅम्पर होतात, म्हणजे त्या खंडित होतात. पेशंट ती साधी गोष्ट करू शकत नाही. आणि हे तुम्हाला या उदाहरणावरून पटेल की जेव्हा एखादा मुलगा हा लहानपणापासून मतिमंद किंवा गतिमंद असतो तर तो आयुष्यात किती जरी मोठा झाला तरी पहिल्यासारखा नॉर्मल होऊ शकत नाही. सुधारणा होते परंतु नॉर्मल होणं हे अशक्य असतं. याचं कारण काय की मेंदूच्या ज्या पेशी असतात त्यांच्यामध्ये रिजनरेशनची कॅपॅसिटी कमी असते. तर ह्याचा गर्भित अर्थ काय, तर मेंदूचा डॅमेज हा जितका आपल्याला लिमिट करता येईल तेवढी आपली रिकव्हरीची चान्सेस हे जास्त असतात. तर असा हा ब्रेन स्ट्रोक, त्याची लक्षणं कुठली? सगळ्यात कॉमन लक्षण आहे चेहऱ्याची एक बाजू जी आहे ती एका साईडला झुकणे किंवा चेहरा वाकडा होणे. दुसरं लक्षण आहे हात किंवा पाय हा ड्रिफ्ट होणं, म्हणजे जर आपण पेशंटला दोन्ही हात सरळ करायला सांगितले तर एक हात खाली झुकायला सुरुवात होते. मे बी तो उजवा असेल किंवा डावा असेल. तसंच पायाच्या बाबतीमध्ये हे शक्यतो शरीराच्या एका बाजूला होतं. तिसरं म्हणजे बोलायला त्रास होणं, म्हणजे एकतर पेशंट अडखळणं किंवा पेशंटला बोललेलं न समजणं, तोतरेपणा येणं. आपण पेशंटला एक प्रश्न विचारतोय, पेशंट असं वेगळंच उत्तर देतोय, त्याला आपण अफेझिया असं म्हणतो. तसंच चालताना डिफिकल्टी येणं, पेशंटचा तोल जाणं, बॅलन्स जाणं, पेशंट एका साईडला करू लागणं, अडखळू लागणं. अचानकपणे होणारं कन्फ्युजन, की अचानक पेशंटला कळतच नाही की तो कुठे आहे, तो काय बोलतोय, तो काय करतोय. हे अचानक होणारं कन्फ्युजन सुद्धा स्ट्रोकचं लक्षण असू शकतं. अचानक होणारी तीव्र डोकेदुखी हे देखील पॅरालिसिसचं किंवा स्ट्रोकचं लक्षण असू शकतं. आणि अजून एक लक्षण असं म्हणता येईल की दिसण्यामध्ये होणारा बदल. अचानक पेशंटला वाचायला त्रास होणं, अक्षरं एकमेकांमध्ये मिक्स होणं किंवा एखादा जो लिहिलेला अक्षराचा जो भाग आहे हा न दिसणं किंवा दोन गोष्टी दिसणं, ही देखील स्ट्रोकची लक्षणं असू शकतात. मात्र एक लक्षात घ्या, कॉमन लक्षणं कुठली? चेहरा वाकडा होणं, बोलायला त्रास होणं, एक हात आणि एक पाय याच्यामध्ये कमजोरी येणं. तर ह्यालाच आपण बी फास्ट असं म्हणतो. बी म्हणजे बॅलन्स, ई म्हणजे आईज, एफ म्हणजे फेस, ए म्हणजे आर्म, स्पीच, एस म्हणजे स्पीच आणि टी म्हणजे टाइम. टाइम म्हणजे टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. अशी लक्षणं आढळली तर तुम्हाला वेळ दळवणं हे अतिशय महागात पडू शकतं. तर जर एखाद्या व्यक्तीला अशी लक्षणं आढळली तर सर्वात प्रथम अर्जंटली काय करायला हवं? तर सगळ्यात पहिले अशा रुग्णाला
अशा हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं की जिथे CT स्कॅन किंवा MRI याची फॅसिलिटी इंडोअरमध्ये अवेलेबल आहे, इन हाऊस अवेलेबल आहे. कारण जसं की आपण मागच्या काही स्लाइड्स पूर्वी बघितलं की 2 प्रकारचे स्ट्रोक्स आहेत, एक इश्चेमिक आहे आणि एक हिमोरेजिक आहे. तर जोपर्यंत आपण ब्रेनचा फोटो काढत नाही तर आपल्याला हे कळत नाही की हा कुठल्या प्रकारचा स्ट्रोक आहे. आणि हे कळणं का महत्त्वाचं आहे? कारण दोन्ही प्रकारचे जे स्ट्रोक्स आहेत त्याची ट्रीटमेंट ही टोटली डिफरंट आहे. म्हणजे एका केसेसमध्ये असं झालं आहे की रक्ताची गुठळी अडकलेली आहे आणि त्यामुळे रक्तप्रवाह बंद पडलेला आहे. तर अशा केसमध्ये आपल्याला ती रक्ताची गुठळी विरघळवणं, ती डिझॉल्व्ह करणं गरजेचं आहे. आणि दुसरा केस अशी आहे की ज्याच्यामध्ये रक्तवाहिनी फुटलेली आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी ब्लिडिंग झालेलं आहे, रक्तस्राव सगळीकडे पसरलेला आहे. तर अशा वेळी आपल्याला तो रक्तस्राव थांबवणं महत्त्वाचं आहे. तर अशा वेळेला आपण रक्त विरघळवणारी औषधं देऊ शकत नाही. त्यामुळे बरेच जण असं आम्हाला विचारतात की सर स्ट्रोक झालं तर आम्ही पहिले काय करावं? तर अनफॉर्च्युनेटली सगळ्यात पहिले करता येण्यासारखे फारच कमी गोष्ट आहे. तुम्ही एवढंच करू शकता की पेशंटला अर्जंटली हॉस्पिटलला शिफ्ट करू शकता आणि अशा ठिकाणी करू शकता की जिथे CT स्कॅन किंवा MRI हा इन हाऊस अवेलेबल आहे. कारण का की जर आपण एखाद्या छोट्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो किंवा एखाद्या जनरल प्रॅक्टिशनरकडे घेऊन गेलो तर त्यांना सुद्धा तुम्हाला MRI किंवा CT स्कॅनसाठी एखाद्या दुसऱ्या सेंटरला पाठवावं लागेल. तिथून तुम्ही MRI मध्ये जा, तिथून त्याचा रिपोर्ट येईल, मग तो डॉक्टर ते रिपोर्ट बघून त्याच्यावर ठरवतील. तर हे सगळं करेपर्यंत एक बराचसा अवधी 3 ते 4 तास जाऊ शकतात. आणि जसं आपण म्हटलं की एक मिनिट हा महत्त्वाचा आहे. तर त्यामुळे हा वेळ वाचवणं फार महत्त्वाचं आहे. जे काही तुमच्या घराजवळचं जे असं हॉस्पिटल आहे जिथे या फॅसिलिटी आहे तिथे पेशंटला तात्काळ घेऊन जाणं हे गरजेचं आहे. तर जसं आपण म्हटलं की स्ट्रोक झाल्यापासून पहिले 4.5 तास हा गोल्डन पिरियड समजला जातो. गोल्डन पिरियड म्हणजे काय की या वेळामध्ये जर आपण काही ॲक्शन्स घेतल्या, आपण काही ॲक्टिव्हिटीज जर करू शकलो पेशंटच्या ट्रीटमेंटविषयी, ज्याच्यामध्ये आपण थ्रोम्बोलायसिस असं म्हणतो. थ्रोम्बोलायसिस हे एक ट्रीटमेंटचा असा एक भाग आहे की ज्याच्यामध्ये आपण पेशंटला रक्ताची गुठळी विरघळवणारं एक इंजेक्शन पहिल्या 4.5 तासामध्ये देऊ शकतो. प्रोव्हायडेड पेशंटचे बाकीचे क्रायटेरियाज त्याच्यामध्ये काही असतात, ते क्रायटेरियाज मात्र त्याच्यामध्ये फुलफिल व्हायला पाहिजे, ते त्याच्यात बसायला हवं. सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित फुलफिल होत असतील तरच आपण हे पेशंटला थ्रोम्बोलायसिस नावाचं जे प्रोसिजर आहे त्यातलं जे इंजेक्शन आहे ते देऊ शकतो. आणि हे केल्यामुळे डेफिनेटली पेशंटच्या क्लिनिकल कंडिशनमध्ये सुधार व्हायची शक्यता खूप वाढते. बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की पेशंटला जर रात्री लक्षण आढळलं तर पेशंटची नातेवाईक रुग्णाला सकाळी हॉस्पिटलला घेऊन येतात की आपण OPDमध्ये दाखवू. तर लक्षात घ्या की ही OPD केस नाही आहे, ही इमर्जन्सी केस आहे. भलेही दिवसाच्या कुठल्याही वेळेस रात्री अपरात्री जरी असं घडलं तरी कृपया करून पेशंटला घरी न ठेवता तात्काळ हॉस्पिटलला शिफ्ट करा. सुट्टीच्या दिवशी पेशंटला हॉस्पिटलला नेणं टाळलं जातं, हे पण चुकीचं आहे. कारण बऱ्याचशी जे आमचं जसं हॉस्पिटल आहे किंवा इतर काही हॉस्पिटल्स आहेत तिथे 24/7 इमर्जन्सी सर्व्हिसेस या चालू असतात, सुट्टी कधीच नसते. आणि अशा केसेसमध्ये आपण बिलकुल थांबू शकतो. त्यामुळे रविवार असो, सुट्टी असो, रात्र असो, हे लक्षात घ्या की पेशंटला तात्काळ हॉस्पिटलला शिफ्ट करा. आपला मेन उद्देश असा आहे की मेंदूचा थांबलेला रक्तपुरवठा हा जितक्या लवकर आपल्याला सुरळीत करता येईल तेवढा आपल्यासाठी चांगला आहे. जितका ब्रेन डॅमेज हा कमी होईल तितकी पेशंटची जी पुढची सुधारणा आहे, रिकव्हरी आहे, ही चांगली होईल. जेव्हा तुम्ही एखाद्या स्ट्रोक रेडी हॉस्पिटलमध्ये पोहोचता, स्ट्रोक रेडी हॉस्पिटल जसं की मेडिकल हॉस्पिटल औरंगाबाद हे एक स्ट्रोक रेडी हॉस्पिटल आहे की त्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर पेशंट आल्यावर त्याला ॲसेस करून पेशंटला योग्य जी थेरपी आहे, म्हणजे समजा थ्रोम्बोलायसिस आहे किंवा मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी ज्याला आपण ज्यामध्ये आपण मेंदूची अँजिओग्राफी करून एका उपकरणाच्या सहाय्याने मेंदूत अडकलेली रक्ताची गुठळी काढू शकतो. अँजिओप्लास्टी सारखी जी प्रोसिजर असते, ही कुठलीही प्रोसिजर पहिल्या 60 ते 80 मिनिटामध्ये करण्याचा आमचा प्रयत्न असतो. तर त्याला आपण डोअर टू निडल टाईम म्हणतो. म्हणजे हॉस्पिटलचं डोअर ते पेशंटला दिलेलं ट्रीटमेंट ह्याच्यातला अवधी हा आमच्यासाठी जितका कमी असेल, आमचा प्रयत्न असतो की तो मे बी 30 मिनिटापेक्षा कमी असावा, पण जागतिकदृष्ट्या त्यांनी जे गाईडलाईन्स दिलेले आहेत त्याप्रमाणे तो 60 मिनिटापेक्षा कमी असावा. आणि स्ट्रोक रेडी हॉस्पिटल म्हणजे काय की ज्या हॉस्पिटलमध्ये जसं मेडिकल हॉस्पिटल्समध्ये आपल्या हॉस्पिटलच्या आतमध्ये CT स्कॅन आहे, MRI आहे,
24/7 चालणारं इमर्जन्सी डिपार्टमेंट आहे, जिथून सिटी स्कॅन आणि MRI हा 2 मिनिटाच्या अंतरावर आहे, की जिथून पेशंटला 2 मिनिटाच्या आत MRI मध्ये शिफ्ट करता येतं. स्ट्रोक टीम आहे, याच्यामध्ये न्यूरोलॉजिस्ट जसं की मी, न्यूरोसर्जन डॉक्टर आनंदन सर, फिजिशियन्स आहेत, इंटेन्सिव्हिस्ट आहेत, स्ट्रोकमध्ये ट्रीटमेंट देण्यासाठी ट्रेन केलेले RMOs आहेत, नर्सिंग स्टाफ आहे, इंटेन्सिव्ह केअर युनिट आहे आणि काही केसेसमध्ये जर आपल्याला एखादी ब्रेन सर्जरी जरी करावी लागली तर सर्व सुविधांनी सुसज्ज असलेला असा हा ऑपरेशन थिएटरचा कॉम्प्लेक्स देखील आहे. त्यामुळे पेशंटला मिळणाऱ्या बेसिक ट्रीटमेंटपासून आणि पेशंटला जर एखादं कॉम्प्लिकेशन झालं तर ते हँडल करण्यासाठी लागणाऱ्या जे काही गोष्टींची आवश्यकता असते ते त्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल असतात. आणि मी जसं मगाशी म्हटलं की मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी म्हणजे अँजिओग्राफी करून मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये अडकलेली रक्ताची गुठळी काढणं ही जी प्रोसिजर आहे ही देखील आपण कॅथ लॅबमध्ये करू शकतो. तर असं या स्ट्रोक रिलेटिव्ह हॉस्पिटलमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा आमचा हाच प्रयत्न असतो की पेशंटला लवकरात लवकर योग्य ती ट्रीटमेंट मिळावी आणि पेशंटची सुधारणा लवकर व्हावी. त्यामुळे एक लक्षात घ्या, टाइम इज ब्रेन. प्रत्येक 10 मिनिटं आपण जितकं ट्रीटमेंट लवकर देऊ तर आपण ऑलमोस्ट 20 लाख मेंदूच्या पेशी वाचवू शकतो. आणि तुम्ही इमॅजिन करा 20 लाख हा किती मोठा नंबर आहे. तर बऱ्याच वेळेला या ब्रेन स्ट्रोक विषयी पेशंटचे काही गैरसमज असतात, त्यांच्या काही मनामध्ये काही संभ्रम असतो. सगळ्यात पहिले असतो की ह्याची कॉस्ट ऑफ थेरपी खूप जास्त आहे, इंजेक्शनची, हॉस्पिटलायझेशनची, किंवा जर आपल्याला ICU लागलं तर. पण मित्रांनो, हे लक्षात घ्या, जर हाच पेशंट 2 दिवसामध्ये बरा होऊन घरी गेला तर त्याच्यावर होणारा खर्च एकीकडे कन्सिडर करा. आणि तोच पेशंट जो सुधारला नाही, की ज्याच्या हातापायामध्ये पॉवर आली नाही, जो बोलू शकत नाही आणि हा खूप महिने अंथरुणावर खिळून राहिलेला आहे, तर अशा पेशंटमध्ये होणारा जो पुढचा खर्च आहे, मे तो फिजिओथेरपी असेल, व्यायाम असेल, त्याची नर्सिंग केअर असेल, किंवा तो जर कमावती व्यक्ती असेल आणि ती जर घरी थांबलेली असेल तर त्याच्यावर फॅमिलीवर येणारा जे बर्डन आहे, जो मानसिक त्रास आहे पेशंटला आणि पेशंटच्या नातेवाईकांना होणारा, हा खूप जास्त असतो इनिशियल लागणाऱ्या ट्रीटमेंटपेक्षा. त्यामुळे आपण शॉर्ट टर्म ट्रीटमेंट बघण्यापेक्षा आपण लॉंग टर्म त्याचे बेनिफिट्स काय आहे हे बघणं फार महत्त्वाचं आहे. दुसरा प्रश्न असतो, गॅरंटी आहे का या ट्रीटमेंटची? आपण एवढं करू पण याची गॅरंटी देऊ शकता का? तर मित्रांनो, आयुष्यामध्ये गॅरंटी कुठल्याच गोष्टीची नसते. कुठलाच व्यक्ती कुठल्याच गोष्टीची गॅरंटी देऊ शकत नाही. मात्र एवढं मात्र सांगू शकतो की ही शास्त्रीयदृष्ट्या प्रूव्ह झालेली एक शास्त्रोक्त अशी पद्धती आहे, सायंटिफिकली प्रूव्हन मेथड आहे, की ज्याच्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की जेव्हा आपण 10 पेशंटला हे थ्रोम्बोलायसिस देऊ किंवा ह्याची थ्रोम्बेक्टॉमी करू तेव्हा त्यातील 6 पेशंट हे खूप चांगले रिकवर होतात. 2 पेशंटमध्ये मे बी आहे ती कंडिशन राहील आणि 2 पेशंट मे बी सुधारणार नाही किंवा डिटोरिएट होते. पण इमॅजिन करा की हा जो सुधारणेचा जो नंबर आहे हा खूप जास्त आहे. आणि शेवटी आयुष्यामध्ये थोडीफार रिस्क योग्य वेळी घेणं हे कधी फार मोलाचं ठरू शकतं. तिसरं असं की आम्ही अल्टरनेटिव्ह थेरपीचा वापर करू, ॲक्युपंक्चर करू, मसाज करू, एखादं तेल लावू, काही पेशंटला काही विशिष्ट चूर्ण खाऊ घालू. कबूल आहे, ह्या सुद्धा एक अल्टरनेटिव्ह थेरपीज आहेत. मात्र ह्यांचा रोल हा ॲक्यूट स्टेजमध्ये नसतो. जेव्हा पेशंटला स्ट्रोक झाला आहे तर पहिले काही तास हे फार महत्त्वाचे असतात. जर आपणास हवं असेल तर ॲक्यूट थेरपी झाल्यानंतर, म्हणजे जेव्हा पेशंटला आपण त्याची ठोस थेरपी आहे ती देतो आणि जेव्हा पेशंट डिस्चार्ज होतो किंवा त्याचं रिहॅबिलिटेशन होत असतं, मे बी त्यावेळेला आपण या बाकीच्या पद्धतींचा वापर केला तर डेफिनेटली सुधारण्यामध्ये मदत होऊ शकते. मात्र पेशंटला स्ट्रोक झाल्यानं आपण लगेच त्यांना मसाज सेंटरला घेऊन गेलो आहोत तर हे मात्र थोडंसं चुकीचं आहे, कारण ते शास्त्रीयदृष्ट्या योग्य नाही. तर हे लक्षात ठेवा की ॲक्यूट थेरपी हॅज टू बी गिवन इन द हॉस्पिटल. हे हॉस्पिटलमध्येच घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. असा एक प्रश्न असतो की मी एकदम फिट आहे, मला काय होणार आहे, मला स्ट्रोक वगैरे होऊ शकत नाही. एक लक्षात घ्या की स्ट्रोक हा कोणालाही कधीही कुठल्याही वयात होऊ शकतो आणि त्यासाठी आपण अलर्ट असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि माझं एक तुम्हाला असं एक सजेशन आहे की प्रत्येक व्यक्तीने त्याचा आणि त्याच्या कुटुंबियाचा हेल्थ इन्शुरन्स, आयुर्विमा करून घेणं हे फार महत्त्वाचं असतं.
की ज्याच्यामुळे की असं एखादा काही अनपेक्षितपणे एखादा जर आपल्यावर प्रसंग ओढवला तर आपल्यावर त्याचा आर्थिक बोजा पडत नाही. तर अशा या ब्रेन स्ट्रोकची महत्वाची कारणं कुठली? सगळ्यात पहिले हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर, डायबिटीज मेलाइटिस, मधुमेह, हाय कोलेस्ट्रॉल, जाडी, खूप जाडी, ओबेसिटी म्हणतो आपण त्याला, पर्टिक्युलरली सेंट्रल ओबेसिटी, पोटाचा आणि हिपच्या जवळचा जो भाग आहे हा खूप मोठा असणं, स्मोकिंग करणं, बीडी स्मोकिंग, सिगरेट स्मोकिंग, अल्कोहोल ॲडिक्शन, खूप प्रमाणामध्ये अल्कोहोलचं सेवन करणं, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्हच्या ज्या पिल्स असतात, गर्भनिरोधनाच्या काही गोळ्या असतात, ज्या अनसुपरवाइज घेणं, विदाऊट प्रिस्क्रिप्शन, डॉक्टरांना विचारता घेत राहणं, काही वेळेला हार्ट डिसीज ज्यांना असतो त्यांना, आणि जर एखाद्याला स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री असेल तर म्हणजे एखाद्या कुटुंबात जर ऑलरेडी स्ट्रोकची खूप फॅमिली हिस्ट्री असेल तर अशा वेळेला पॅरालिसिसची शक्यता ही खूप जास्त असते. बऱ्याच वेळा असं विचारतात की मला काहीचे वॉर्निंग सिम्पटम मिळू शकेल का? हो, मिळू शकतं. काही केसेसमध्ये म्हणजे 50% केसेसमध्ये ट्रान्झिएंट इस्चेमिक अटॅक, ज्याला आपण TIA असं म्हणतो, हा प्रकार त्या रुग्णांमध्ये घडतो की ज्याच्यामध्ये काही मिनिटांसाठी मे बी 20 मिनिट ते 1 तासापर्यंत पेशंटला ही स्ट्रोकची लक्षणं येतात. म्हणजे बोलायला त्रास होतो, अडखळतात, हातापायामध्ये विकनेस येतो, चक्कर यायला लागते आणि आपोआप ते थोड्या वेळात ठीक होऊन जातो. म्हणजे ब्रेनमध्ये फॉल्ट आहे, पण तो फॉल्ट सध्या, तो जो दोष आहे हा सध्या सेल्फ रिझॉल्विंग स्टेजमध्ये आहे. म्हणजे तो शरीर त्याला स्वतःहूनच मिटवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अशा केसेसमध्ये कालांतराने, काही दिवसाच्या गॅपने पेशंटला खराखुरा ॲक्च्युअल स्ट्रोक याची शक्यता असते. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला असे TIAचे सिम्पटम्स जाणवले तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी योग्य ते निदान करून घ्या आणि त्याच्यावर प्रोफायलॅक्टिक जी थेरपी असते, म्हणजे थांबवण्यासाठी जी थेरपी असते ती चालू करणं फार गरजेचं असतं. लक्षात घ्या, अशा या TIAs नंतर, ट्रान्झिएंट इस्चेमिक अटॅक्स नंतर स्ट्रोकची शक्यता एकदम रिअल असते. तर मित्रांनो, आज आपण ही जी चर्चा केली तर याची टेक होम मेसेज काय, म्हणजे तुम्ही यातनं काय संदेश घ्यावा आणि माझ्यामध्ये तो तुमच्या आपतेष्टांना, तुमच्या मित्रांना, तुमच्या सोसायटीतील लोकांपर्यंत पोहोचवा असं मला वाटतं की त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले लक्षात घ्या की ब्रेन अटॅक इज लाईक अ हार्ट अटॅक. जसं तुम्ही हार्ट अटॅकला गांभीर्याने घेता तसंच ब्रेन अटॅकला देखील गांभीर्याने घेणं हे फार गरजेचं आहे. दुसरं, हा स्ट्रोक कोणालाही कधीही कुठल्याही वेळी होऊ शकतो. त्यामुळे मेंटली आपण पूर्ण अलर्ट राहणं हे फार महत्त्वाचं आहे. ह्या स्ट्रोकची लक्षणं ही तत्परतेने आयडेंटिफाय करणं हे फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला ही लक्षणं न कळल्यामुळे पेशंटला हॉस्पिटलमध्ये नेण्यास बऱ्याच वेळा उशीर होतो. 4.5 तास, पहिले 4.5 तास हा पेशंटच्या ट्रीटमेंटसाठी गोल्डन पिरियड असतो आणि ह्याच्यात आपण अतिशय स्पीडीली, अतिशय तत्परतेने निर्णय घेणं हे फार महत्त्वाचं आहे. जितकं आपण अर्ली इंटरव्हेन्शन करू, जितकी ट्रीटमेंट लवकर देऊ, तितके त्याचे बेनिफिट्स हे आपल्याला जास्त दिसतील. मे बी बेनिफिट हा लगेच 1-2 दिवसात दिसणार नाही, पण जर आपण 2 ते 3 महिन्यांनी त्याच पेशंटला जर फॉलोअप केलं तर आपल्याला असं दिसतं की ज्या रुग्णाला योग्य ती ट्रीटमेंट मिळालेली आहे, असे रुग्ण आणि ज्यांना ट्रीटमेंट मिळालेली नाही अशा रुग्ण यांच्या ओव्हरऑल क्लिनिकल इम्प्रूव्हमेंटमध्ये खूप तफावत असते. तर हे एक शेवटचं मी सांगेन की पुन्हा मी हे एम्फसाइज करतो, हे मी तुमच्यावर बिंबवण्याचा प्रयत्न करतोय की टाइम इज ब्रेन, ॲक्ट फास्ट. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तुम्ही निर्णय घ्या, ॲक्शन घ्या आणि आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रांना या ब्रेन स्ट्रोकपासून होणारी जी हानी असते, त्यातून होणारा जो एक ट्रॉमा असतो फिजिकल, मेंटल, त्यातून लवकरात लवकर बाहेर काढण्याचा हा प्रयत्न करा. तर मी मेडिकवर हॉस्पिटलतर्फे आपल्या सगळ्यांना वर्ल्ड स्ट्रोक डेच्या शुभेच्छा देतो आणि लेट्स होप फॉर अ बेटर फ्युचर ऑफ मॅनकाइंड. थँक्यू.